नमस्कार, मी शोभना गृहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण उपवासाचे साबुदाणा कटलेट बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 कप साबुदाणा तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता. आता हे आपण पाणी घालून स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपण पाणी काढून घेतलेलं आहे. परत आपण पाणी घालून भिजत ठेवणार आहोत. पाणी थोडंसं साबुदाणा तांदळाच्या वर येईल इतपत ठेवायचं आहे. तुम्ही आता बघू शकता मी केवढं पाणी ठेवलेलं आहे. म्हणजे एकदम छान प्रकारे भिजले जातात आणि कटलीसाठी आपल्याला एकदम चांगले भिजवले तर मस्त अगदी मऊसूत होतात. आता आपण झाकण लावून ठेवून देणार आहोत. साबुदाणे भिजून आता 6 तास झालेले आहेत, तर ते आपण काढून घेऊया. मी साबुदाणा तांदूळ भिजवताना वर थोडं पाणी ठेवलं होतं, त्याच्यामुळे साबुदाणा तांदूळ बघू शकता पूर्ण भिजलेले आहेत. असे भिजले पाहिजे चांगले. मी इथे 2 कप साबुदाणा तांदूळ घेतले होते, म्हणून त्याच्यासाठी मी 8 बटाटे घेतलेले आहेत आणि कुकरला मी 2 ग्लास पाणी घालून 8 शिट्टी करून घेतलेली आहे. कारण हे फ्रीज मधले होते एकदम गार, म्हणून मी 8 शिट्टी केलेली आहे. तुम्ही 4 किंवा 5 शिट्टीमध्ये शिजवू शकता जर बाहेर बटाटे असतील तर. आणि एकदम छान शिजवून घ्यायचं. आता आपण त्याच्यामध्ये मॅश करून घेणार आहोत. साबुदाण्यामध्ये पहिला फोडून घेऊया बटाटे अशा पद्धतीने. 1 कप साबुदाणा तांदळाला तुम्ही 3 किंवा 4 बटाटे घेऊ शकता. त्या हिशोबाने मी 2 कप साबुदाणा तांदूळ होते त्याला 8 बटाटे घेतलेले आहेत. 7 किंवा 8 बटाटे घेऊ शकता तुम्ही. यात आपण मिक्स करून घेऊया. हाताने घ्या मिक्स करून, कारण जास्त आहे, चमच्याने तर होणारच नाही. दहा 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि ह्या कमी तिखटाच्या आहेत. कोथिंबीर 2 वाट्या. वाटीचं कोणत्याही वाटीचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता आणि कोथिंबीरला काही प्रमाण नाहीये, कमी जास्त झाली तरी चालेल, आवडीनुसार घाला. आम्ही छोट्या चमच्याचा वापर करणार आहे, बघू शकता तुम्ही. हे 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. लहान मुलं जर खाणार असतील तर लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरची पावडर फक्त प्लेन असेल आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही काही मिक्स केलं नसेल तर उपवासाला चालते. जिरं हवं असेल तर तुम्ही घालू शकता. मी 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. 2 चमचे मीठ ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊया. हाताने मिक्स करताना सावकाश करा. हे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. गॅसवर पॅन ठेवलेला आहे, गॅस पेटवलेला आहे. पॅन एकदम चांगला तापवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण तेल घातलेलं आहे, मग मीडियम फ्लेम करून तळून घ्यायचं आहे. मी कटलेट बनवून घेतलेले आहेत. पहिल्यांदा गोल बॉल तयार करायचा पिठाचा आणि नंतर हाताने प्रेस करायचं, म्हणजे असे फ्लॅट होतात. आणि आता आपण तळून घेणार आहोत, म्हणजे शॅलो फ्राय करणार आहोत. एक साईड छान भाजून घ्यायची आहे, नंतर उलटवून दुसरी साईड भाजून घेणार आहोत आपण. तुम्ही कोणत्याही आकारात करू शकता. आता आपण ह्याच्यावरून तेल घालणार आहोत. मगाशी पॅनला पण तेल लावलं होतं आणि वरून पण तेल घालायचं आहे, पण थोडंच घाला, जास्त घालू नका. आपली एक साईड छान भाजून झालेली आहे किंवा फ्राय झालेली आहे. आता उलटवून घेऊया आणि दुसरी साईड पण तशीच करून घ्यायची आहे. सोनेरी रंगावर तळून घ्यायचे छानपैकी.
दुसरी बाजू पण आपली भाजून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण काढून घेऊया. आता आपण इथे चटणी बनवून घेणार आहोत. खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथे शेंगदाण्याचीही चटणी बनवू शकता. अर्धा चमचा जिरं जर आवडत असेल तर, अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. तुम्ही इथे मिरची बघू शकता. बाहेर एवढ्या मिरच्या मिळतात कधी कधी छोट्या छोट्या, तर तुम्ही त्या अंदाजाने 3 मिरच्या आणि ह्या 4-7 मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्या सुद्धा आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 2 चमचा होईल एवढी कोथिंबीर आहे. आता ह्याच्या पण चटणी बनवून घेणार आहोत. आपली चटणी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपले साबुदाणा कटलेट तयार झालेले आहे. छान होतात, करून बघा आणि करा, खा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा. कमेंट करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.